श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रवास म्हटले की त्यात आनंद हा असतोच. मात्र हाच प्रवास जर दररोज एकाच मार्गाने होत असेल तर त्यात काहीसा तोचतोचपणा येत असतो. हा तोचतोचपणा कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा आनंद अधिक वाढवण्यासाठी मुंबईच्या कोस्टल रोड या नावाने प्रसिद्ध असलेल्या मार्गावर भारतातल्या पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल उद्घाटन झाले. हा मार्ग, यातील संगीतासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, त्याचा प्रवाशांवर होणारा सकारात्मक परिणाम आणि देशातल्या एका नव्या पर्वाच्या संदर्भात आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मुंबईचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा रस्ता आता देशातला सर्वात पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या मार्गाच्या एका मार्गिकेवर ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहन गेल्यास त्यातून संगीताचे सूर ऐकू येणार आहेत. वाहनात आणि वाहनाबाहेरही या सुरांनी एक नवी ऊर्जा मिळणार आहे. अमरसन्स गार्डनजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता दक्षिण या रस्त्यावर एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना ही राबवण्यात आलेली आहे. पहिल्यांदा ही संकल्पना हंगेरीमध्ये राबवण्यात आली होती, ज्यामध्ये ज्यावेळी या रस्त्यावर केलेल्या मार्किंग्सवरनं गाडी साधारणपणे 60च्या वेगाने जाते त्यावेळी आपल्याला गाण्याचा आवाज किंवा संगीत ऐकू येतं. अशा प्रकारचा संगीतमय रस्ता हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे. पहिल्या टप्प्यात 500 मीटरच्या रस्त्यावर या ठिकाणी हा संगीत रस्ता तयार करण्यात आलेला आहे आणि मी त्याच्यावर एक ड्राईव्ह घेऊन त्याचा अनुभव घेतला आणि स्लमडॉग मिलेनियर मधलं जे गाणं आहे अतिशय सुप्रसिद्ध ते जय हो गाणं हे त्याच्यावर वाजताय. त्यामुळे एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. या रस्त्याच्या उद्घाटनानंतर या मार्गावरून वाहनांनी अपेक्षित उंची गाठल्यावर स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातलं जय हो हे गाणं ऐकायला आलं तेव्हा सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात एका नव्या कल्पनेचे स्वागत केले. हे तंत्रज्ञान याआधी हंगेरी या देशात वापरण्यात आले होते. त्यामुळे या देशाचे कौन्सिल जनरल फ्रँकही यावेळी उपस्थित होते. हे तंत्रज्ञान नेमके कसे काम करते, त्या पाठीमागची तांत्रिक जोडणी कशा पद्धतीची असते, संगीताचे सूर नेमके कशा प्रकारे येतात, हे तत्वज्ञान जगात कशा प्रकारे वापरले जाते याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार आसिफ बागवान. मुंबईच्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर मुंबई महापालिकेने जो म्युझिकल मेलोडी संकल्पना सुरू केली आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. देशातला हा सर्वात पहिला उपक्रम आहे जिथे रस्त्यावरून वाहने जात असताना त्यातून जो आवाज उत्पन्न होईल तो एखाद्या संगीतासारखा भास होईल. तर हा एक देशातला सर्वात पहिला प्रयोग आहे म्युझिकल मेलोडीचा. काल याचं जे उद्घाटन झालं त्याला संगीत मार्ग असं नाव दिलेलं आहे. कोस्टल रोडवरील संगीतपथ हा आपल्या देशातला पहिला मेलडी रस्ता आहे. अशा प्रकारचे मेलडी रस्ते हे याआधी हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया, UAE या राष्ट्रांमध्ये बनवण्यात आले आहेत. जपानमध्ये तर अनेक छोट्या मोठ्या रस्त्यांमध्ये आपल्याला हे म्युझिकल मेलोडी ऐकायला मिळते. तिथे जपानीज फोक सॉंग्स किंवा जपानीज जिंगल्स याही आपल्याला ऐकायला मिळतात. भारतात हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे आणि आपल्या मुंबईत कोस्टल रोडवर हा करण्यात आला आहे, ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. खरं तर हा संगीतपथ याचं जे तंत्रज्ञान आहे ते अतिशय साधं सरळ आहे. जर आपण ग्रामोफोन ऐकला असेल कधी, तर ग्रामोफोनवरची रेकॉर्ड कशी असते, तर ग्रामोफोनची वरच्या भागावरची जी सुई असते, ती सुई जेव्हा त्या फिरत्या रेकॉर्डवर विशिष्ट स्पर्श करते, तेव्हा त्यातून जो ध्वनी उमटतो, तो रेकॉर्डचा सूर असतो. तशाच प्रकारचं तंत्रज्ञान हे संगीतपथ बनवताना वापरण्यात येतं. या संगीतपथासाठीचं महत्वाचं जे फॅक्टर आहे किंवा महत्वाचं काम आहे, ते त्या रस्त्यावरच्या रमलर स्ट्रीप करतात. आपण याआधी आपल्या इथे रस्त्यावर रमलर स्ट्रीप ह्या आपल्या अनेक ठिकाणी रस्त्यावर पाहायला मिळतात. विशेषतः टोलनाके असतात. टोलनाक्यांच्या आधीच्या भागात रस्त्यावर किंवा महामार्गांवर गती नियंत्रणासाठी रमलर स्ट्रीपचा वापर केला जातो. मात्र संगीतपथावर ज्या रमलर स्ट्रीप वापरतात त्यांची एका वेगळ्या पद्धतीने आखणी केली जाते. तर हे कसं असतं, तर या
रमलर स्ट्रीप मधल्या खाचा ज्या असतात, आपण त्याला खाचा म्हणू मराठीमध्ये, रमलर स्ट्रीपला, या ज्या खाचा असतात त्यांची लांबी, रुंदी, उंची कमी केली की त्या एखाद्या कंपन सुरांसारखं काम करतात. उदाहरणार्थ, समजा 2 खाचांमध्ये कमी अंतर असेल तर आवाजाचा सूर उंच होतो, किंवा 2 खाचांमधलं अंतर जास्त असेल तर आवाजाचा सूर मंदावतो. आपण विशेषतः हे आपल्या टोल नाक्यावर तुम्ही जेव्हा वाहन चालवता तेव्हा तो आवाज ऐकला असेल. त्या रमलर स्ट्रीप एका विशिष्ट अंतराने असल्यामुळे आपल्याला तो एकच ध्वनी आपल्याला ऐकायला मिळतो. इथे मात्र संगीत पथावर त्या रमलर स्ट्रीपची आखणी वेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यामुळे आपल्याला जेव्हा एका विशिष्ट वेगाने ते वाहन तिथून मार्गक्रमण करतं, त्या वेगाने जेव्हा त्याची चाकं त्या रमलर स्ट्रीपशी घर्षण करतात आणि त्यांच्या कंपनातून जो आवाज येतो, तो आवाज आपल्याला एखाद्या संगीताच्या सुरासारखा वाटतो. हे असं त्याचं तंत्रज्ञान कोस्टल रोडवर बनवण्यात आलेलं आहे. आता याचा उपयोग काय? तर हे जे तंत्रज्ञान आहे, हे आपल्याला कदाचित मनोरंजनाचा भाग वाटू शकतं. अर्थात त्यातून एक मनोरंजनाचा भाग आहेही. मात्र याचा खरा उपयोग हा गती नियंत्रणासाठी आणि वाहन चालकाचं लक्ष विचलित होऊ नये यासाठी आहे. जर आपण काळजीपूर्वक पाहिलं, तर रमलर स्ट्रीपचा मगाशी म्हणालो तसं, की रमलर स्ट्रीपचा वापर हा गती नियंत्रणासाठी केला जातो. या कोस्टल रोडवर ज्या रमलर बसवलेल्या आहेत, ज्यातून संगीत पथावरच्या ज्या ध्वनी उमटणाऱ्या रमलर स्ट्रीप आहेत, त्यांच्यासाठी त्या मार्गावरून ताशी 60 ते 80 किलोमीटर या वेगाने वाहन मार्गक्रमण करायला हवं. अर्थात जेव्हा असं घडतं तेव्हा वाहन चालकाला भान येतं, की त्या रस्त्यावरून आपण त्या वेगाचा वापर केला पाहिजे. त्यामुळे एक प्रकारे या संगीत पथाचा उपयोग हा गती नियंत्रणासाठीही आवश्यक आहे. वाहतूक मानसशास्त्राचा जरी आपण विचार केला तरी त्या दृष्टिकोनातूनही अशा प्रकारचे रस्ते, रमलर पट्ट्या या आवश्यक आहेत. विशेषतः समृद्धी महामार्ग सारखा एखादा लांबलचक रस्ता आहे, जिथे तासनतास वाहन एका विशिष्ट वेगाने मार्गक्रमण करत असतं आणि आजूबाजूला आता आपण पाहतो की तिथे काहीच नाहीये. अशा वेळी चालकाचं लक्ष रस्त्यावर केंद्रित राहावं आणि त्याचं अवेअरनेस, त्याचं जागृत मन राहावं, यासाठी अशा प्रकारच्या रमलर पट्ट्यांचा वापर करून आपल्याला त्यांचा प्रवास अधिक रंजक बनवता येईल असं मला वाटतं. या तंत्रज्ञानाने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक आनंददायी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेतला हा एक मैलाचा दगड आहे. मुंबईकरांचा प्रवास आनंददायी करण्याच्या दृष्टीने सातत्याने पावलं उचलली जात आहेत. या तंत्राच्या अधिक वापराने सर्वच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या मुंबईकरांच्या प्रवासात नेमका काय बदल होईल? मुंबईकरांकडून त्याचे कशा प्रकारे स्वागत होईल? इतरही मार्गावर अशा प्रकारच्या सोयीने काही बदल करण्यात येतील का? या विषयासंदर्भात अधिक माहिती देत आहेत मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेविषयी लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी. मुंबईतल्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोडवरनं जाताना घरी जाण्याच्या मार्गावरती आपल्याला संगीताचा आस्वाद घेता येणार आहे. अर्थात हा आस्वाद केवळ काही टप्प्यावरती ठराविक वेगाने गाडी गेल्यानंतरच घेता येणार आहे. या मार्गावरती मरीन लाईन जवळचा बोगदा संपला की उत्तरेकडे म्हणजे उपनगराकडे जाण्याच्या मार्गावरती साधारण 60 ते 70 किलोमीटर ताशी या वेगाने जर गाडी चालवली तर आपल्याला बोगदा संपल्या अर्धा किलोमीटर अंतर हे संगीतमय वातावरणातून जाता येणार आहे. केवळ एकाच गाण्याचा जरी आस्वाद सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला घ्यायला मिळत असला तरी मला असं वाटतं की ह्याच्यामुळे किमान संगीत ऐकावं अशासाठी तरी अनेक जण ह्या टप्प्यामध्ये आपल्या गाडीचा वेग नियंत्रित ठेवतील. गाड्यांचा वेग गेल्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये, वर्षामध्ये प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे अपघाताची संख्या वाढते. गाड्या वेगाने पळवण्याच्या आनंदामध्ये आपण प्रवासाचा आनंद घ्यायलाच विसरलो आहोत. त्यामुळेच कदाचित रस्त्यावरच्या पट्ट्यांमधून जर ठराविक वेगाने गाडी गेली तर आपल्याला संगीत ऐकता येईल. त्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न होईल आणि आपण वेगाने, एखाद्या चिंतेने किंवा एखाद्या वेगळ्या प्रकारे तणावाखाली गाडी चालवणार नाही, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने गाडी चालवण्याचा आनंद घेऊ शकू. ह्या गाड्यांच्या चाकांच्या घर्षणातून जे संगीत निर्माण होणार आहे त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा तंत्रज्ञानाची ओळखही आपल्याला होतीये. आता हा जरी सुरुवातीचा किंवा प्रायोगिक तत्वावरती टप्पा जरी बनवण्यात आला असला
तरी अशा पद्धतीचं काही ठराविक अंतरानंतर जर असं संगीतमय वातावरण, मन प्रसन्न आणि प्रफुल्लित करणारं जर वातावरण निर्माण झालं, तर नक्कीच वाहन चालकांना, खाजगी वाहन चालकांना, टॅक्सी चालकांना जे दिवसभर सतत गाड्या चालवत असतात, अशा वाहन चालकांना वाहन चालवण्याचा आनंद घेण्यासाठी वेग नियंत्रित ठेवणं सहज शक्य होईल. आणि मला असं वाटतं की वेग नियंत्रित करण्यासाठी ही योजना नक्कीच प्रभावी ठरेल. आता ह्या पद्धतीचं वेगळ्या प्रकारचं जर काही योजना शासनाकडून बनवण्यात आली, प्रामुख्याने समृद्धी मार्गावरती अपघात होत आहेत, एक्सप्रेसवेवर अपघात होत आहेत. इतकंच कशाला, मुंबईतनं वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी जो फ्रीवे बनवण्यात आला आहे, मुक्त मार्ग बनवण्यात आला आहे, त्याच्यावरही अनेकदा वाहतूक कोंडी होतेच, पण अपघातही होत आहेत. गाड्यांचा वेग पुढे पाठी करण्याच्या मागे गाड्या एकमेकांवर आदळत आहेत. मग हे सगळे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने या तंत्रज्ञानाचा वापर जर झाला, तर मला असं वाटतं की अद्ययावत तंत्रज्ञान, भारतीय संस्कृती आणि संगीत या सगळ्याचा सुंदर मिलाफ आपल्याला अनुभवता येईल, बघता येईल. त्याचप्रमाणे ह्या पद्धतीचा वापर मोठ्या महामार्गांवर होणं आवश्यक आहे, जेणेकरून सुसाट वेगाने जाणाऱ्या गाड्या आणि अपघातांना निमंत्रण देणाऱ्या वेगाला कुठेतरी आळा बसेल आणि त्यातून चांगल्या पद्धतीने वेग नियंत्रण करा किंवा वेग नियंत्रित करा असं वेगळं सांगण्याची गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे ह्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर मन प्रसन्न करून वाहन चालकांना कुठेही झोप येणार नाही, उलट एका ठराविक वेगाने गाडी नेण्यासाठी ते उत्सुक होतील, त्यांना आनंद घेता येईल आणि त्यामुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल असं मला वाटतं. श्रोते हो, देशाची वाहतूक व्यवस्था ही देशाच्या प्रगतीचा कणा असतो. सामानाच्या दळणवळणाबरोबरच प्रवाशांची वाहतूकही महत्त्वाची असते. आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा परत जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसुविधांचा सरकार नेहमीच विचार करते. त्यांना काही नाविन्यपूर्ण बाबींचा अनुभव यावा यासाठी कार्यरत असते. महाराष्ट्र सरकार मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष पुरवत आहे. त्यातून अनेक नव्या कल्पना राबवल्या जात आहेत. प्रवास केवळ आनंददायकच नाही, तर तो सहज, सोपा आणि विनासायास व्हावा ही सरकारची इच्छा असते. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या रस्ते वाहतुकीला मोठे महत्त्व आहे. प्रशस्त रस्ते, मार्गावरचे पथदर्शक खुणा, दिवेबत्ती, उच्चतम सिग्नल यंत्रणा, वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन, रस्त्याचे सुशोभीकरण यासारख्या गोष्टींनी प्रवास अधिकाधिक सुखकर होत आहेत. या नव्या संकल्पनेचे मुंबईकर नक्कीच स्वागत करतील. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन भावना गोखले, प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन विजया सहजराव.